नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट. शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासातच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड. काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया. महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा आले आणि मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. मात्र शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद गेले, त्यांना उपमुख्यमंत्रीपद शपथ घ्यावी लागल्याने आधीच शिवसेना नेते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यात शपथविधी सोहळ्यात योग्य मान सन्मान न झाल्यावरून शिवसेना शिंदे गट नाराज झाला आहे. शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. मात्र आज लगेच पहिल्या दिवशी मी तक्रार करणार नाही असंही त्यांनी म्हटले. दरम्यानच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीसह केंद्रीय मंत्री, भाजपचे दिग्गज नेते, वरिष्ठ नेते, सेलिब्रिटी, उद्योगपती यांची मोठी गर्दी होती. शिवाय आमदार, खासदार आणि महायुतीचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने आझाद मैदानावर उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यात नियोजनाचा ढिसळपणा झाला होता. सगळे मुख्य नेते मागे बसले होते. तिन्ही पक्षात असेच येणार होते. ते आपले पण थोडाफार ढिसळपणा जाणवल्याने पावसकर यांनी म्हटलं, मुख्य स्टेजवर आमचे केंद्रीय मंत्री होते, पण पक्षाची नेते मंडळी पण असली तर बरं झालं असतं. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होतं की आपला नेता का नसावा व्यासपीठावर. काही नेते जायला हवे होते स्टेजवर. अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तूर्तास धन्यवाद.